माधुरी हत्तीबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे। यामध्ये नांदणी मठ, राज्य सरकार आणि वनताराकडून शिक्कामोर्तब सुद्धा करण्यात आलाय। मठाचे आणि वनताराचे वकील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठकही या संदर्भात पार पडली आणि दाखल करण्यात येणाऱ्या याचिकेच्या मसुद्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। महत्त्वाची अपडेट आपण सध्या बघू शकतो। सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका ही दाखल केली जाणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, काय प्रमुख महत्त्वाचे मुद्दे या याचिकेच्या माध्यमातून समोर येऊ शकतात? गौरी, सोमवारी ही याचिका दाखल होणार आहे आणि या संदर्भात नांदणी मठ आणि वनताराचे काही वकील दोघांची खरं तर वकील जे आहेत ती त्यांची बैठक 2 दिवसांपासून सुरू होती। एक मसुदा तयार करण्यात येत होता आणि या मसुद्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबी असाव्यात याचा देखील त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। खरं तर पेटाने या संदर्भात जो आहे तो लढा दिला होता। हा हत्ती जो आहे तो त्या ठिकाणी वनतारामध्ये जावं यासाठी न्यायालयाचे आदेश त्या ठिकाणी आले आणि त्यानुसारच त्या ठिकाणी गेलेलं आहे। ही हत्ती जी आहे ती त्या ठिकाणी गेली, त्यामुळे आता पुन्हा एकदा परत आणण्यासाठी नांदणी या ठिकाणी जे पुनर्वसन केंद्र तयार करण्यात येणार आहे त्या पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून कशा पद्धतीने माधुरी हत्तीनीची निगा पुढच्या काळामध्ये आम्ही राखणार आहोत, कोणकोणत्या बाबी ज्या आहेत त्या पुनर्वसन केंद्रामध्ये असणार आहेत याचा सविस्तर आढावा जो आहे तो या संपूर्ण याचिकेच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी मांडला जाणार आहे। त्यामुळे निश्चितच आहे, एकीकडे हे संपूर्ण लढा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असला तरी सोमवारी जी याचिका दाखल होणार आहे त्या याचिकेनंतर कशा पद्धतीने आता माधुरी हत्तीनीला पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये परत आणण्यासाठी मदत होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। शिवाय या मसुद्याच्या माध्यमातून कोल्हापूरमधल्या ज्या पुनर्वसन केंद्रामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट असणार आहेत, कोणकोणत्या बाबींचा उल्लेख केलेला आहे हे देखील पाहणं आता सोमवारी पाहणं गरजेचं असणार आहे। नक्कीच शेखर, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।